तैसलिकरास पत्रामध्ये आपण आहोत आणि मागच्या वेळेस आपण जो चौथा अध्याय आहे तो चौथा अध्याय पाहिलेला होता आणि आपण मागच्या वेळेस हेही पाहिलं की संत पॉल जो आहे तो चौथ्या अध्यायामध्ये वचन 13 पासून एका वेगळ्या विषयाला हात घालत आहे आणि संत पॉल सुरुवात करत असताना म्हणतो की बंधुजन हो. आणि म्हणजे याचा अर्थ याच्या अगोदरचा जर तुम्ही काळा मथळा बघितला चौथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनाचा काळा मथळा त्याच्यामध्ये असं आढळतं की तो व्यवहार उपयोगी उपदेश जे आहेत की व्यवहाराच्या जीवनामध्ये कशा रीतीनं राहावं, प्रॅक्टिकली कसं तुम्ही निर्णय घ्यावे, प्रॅक्टिकली कसं पाहावं याविषयी तो शिक्षण देतो. आणि अचानकपणे तो 13व्या वचनापासून एका वेगळ्या ठिकाणी जातो, जे ठिकाण आपल्याला दाखवायचं की मृतांची जी अवस्था आहे त्याच्याकडे तो घेऊन जातो. लोकांना प्रश्न होता त्या घटकेला तैसलिकराच्या की विश्वासा अगोदर जे प्रभू येण्या अगोदर लोक मेलेले आहेत त्याचं काय होणार आहे, आता प्रभू आल्यावर नेमकं काय होईल. आणि संत पॉल फार सुंदर रीतीनं ती वचनं देतो आणि सांगतो की मृतांची स्थिती कशी होणार आहे आणि कसे ते प्रभूकडे जाणार आहेत, कोण जाणार आहेत, पहिले जे मेलेले आहेत ते कसे उठवले जातील, जिवंत असे आपण कसे त्याला सामोरे जाऊ. हे बोलल्यानंतर तो आता 5व्या अध्यायामध्ये जाताना पुन्हा एकदा तो बंधूंनो असा असा शब्दाचा उपयोग करतो. आणि बंधूंनो म्हणजे ब्रदरन, ब्रदरन म्हणजे विश्वासणारे, विश्वासणारे म्हणजे मंडळी, मंडळीतले जे पवित्र लोक आहेत, जे पवित्र जन आहेत त्यांना उद्देशून हे बोललेलं आहे, सगळ्यांसाठी नाहीये. तर त्यांना उद्देशून हे बोललेलं आहे की बंधूंनो काळ व प्रसंग याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाहीये. आणि मग तो काळ आणि प्रसंग याचा अर्थ नेमून दिलेली तारीख जी असती आणि जो प्रसंग आहे त्याच्या संदर्भात नेमका हा काय बोलत आहे किंवा ह्याचा बोलण्याचा उद्देश काय आहे. तर पुष्कळ लोक जे आहे ते प्रभूच्या येण्यासंदर्भात तारखा डिक्लेअर करतात. प्रभूच्या येण्यासंदर्भात सांगतात की प्रभू या या वेळेस येणार आहे आणि ते आकडेवारी सांगू लागतात. सगळ्यात मोठी जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठी जी आकडेवारी आहे ती आपल्याला अशी दाखवते की विल्यम मिलर नावाचा एक व्यक्ती होता आणि विल्यम मियरने असं काही म्हणजे अभ्यास केला आणि तो अभ्यास करून त्यानं ऍप्ट त्याला असं वाटलं की एक तारीख जी आहे ती तारीख अशी आहे 1844. आणि तो म्हटला की 1844 22 ऑक्टोबर 1844 ला प्रभू येणार आहे आणि त्यानं ती घोषणा केली. आणि हा विल्यम मिलर जो होता यानं ही जी घोषणा केल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते तयारी करू लागले की त्या दिवशी प्रभू येणार आहे 22 ऑक्टोबर, ज्याला असं म्हणतात ग्रेट कमिंग. जे ग्रेट कमिंग आहे असं त्यांनी अनाऊन्स केलं. त्याचे मोठमोठे बॅनर्स, मोठमोठ्या गोष्टी सगळीकडे लागू लागल्या आणि लोक वाट पाहू लागले की 22 ऑक्टोबर 1844 ला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि सगळे लोक आस लावून बसलेले आणि तो दिवस उजडला. हा विल्यम मिलर जो आहे हा काही साधा सुद्धा व्यक्ती नव्हता, त्यावेळेसचा प्रसिद्ध व्यक्तित्व होता आणि त्याने ती आकडेवारी डॅनियलच्या पुस्तकाच्या आधारित त्याने ती केलेली होती आणि ती आकडेवारी काढलेली होती. आणि त्या दिवशी आता आपण हे जे बोलत आहोत झालं नाही म्हणून आपण एवढं कॅज्युअली बोलत आहोत, पण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही गेला ती एकदम धीर गंभीर परिस्थिती लोकांची निर्माण झाली. लोकांनी आपलं होतं नव्हतं सगळं विकलेलं होतं आणि विकलेलं होतं. लोक म्हणजे पूर्णपणे त्यांनी विकून चर्चेसला आपल्या प्रॉपर्टी दिलेल्या होत्या. जेवढं दान धर्म त्यांना करता येईल तेवढं केलेलं होतं की प्रभू त्या दिवशी येणार आहे, त्या दिवशी मी निष्कलंक असा त्या प्रभू समोर उभा राहील असं म्हणून लोक तयार झालेले होते. आणि तो दिवस उजडला आणि तो दिवस उजडल्यानंतर तो दिवस पुढे जाऊ लागला. दुपार झाली, लोक वाट बघू लागले, प्रभू आला नाही. संध्याकाळ झाली, लोक वाट बघू लागले, प्रभू आला नाही. रात्र झाली, लोक वाट बघू लागले, प्रभू आला नाही. आणि 12 वाजून गेले आणि तो दिवस मग टर्न आउट झाला आणि 23 ऑक्टोबर झाला. 22 ऑक्टोबर जगाच्या इतिहासामध्ये द मोस्ट डिसअपॉइंटेड डे म्हणून घोषित करण्यात आला. आज पण अमेरिकेच्या इतिहासामध्ये डिसअपॉइंटेड डे म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं की द ग्रेट डिसअपॉइंटमेंट डे म्हणून. तर विल्यम जो मिलर आहे त्याने हे केलं फारच विचित्र रीतीनं महान निराशा म्हणून त्यांनी ते घोषित करून टाकलं. त्याच्यानंतर 1988 मध्ये पुन्हा एक एडगर विन्सेंट हा व्यक्ती आला आणि एडगर विन्सेंटनी पण एक घोषित केलं की प्रभू येणार आहे आणि त्यानं एक पुस्तकच काढलं 88 reasons why the rapture will come in 1988 असं त्यानं पुस्तकच काढलंय की प्रभू 1988 मध्ये येणार आहे. त्यानं तारीख नाही दिली पण 1988 हे पूर्ण वर्षामध्ये प्रभू येणार आहे आणि त्याचे 88 रिजन्सचं पुस्तक त्यानं काढलं आणि ते पुस्तक त्या काळामध्ये बेस्ट सेलिंग ठरलं की प्रभू येणार.
ठाऊक नाही, पण असं म्हटलंय की 1988ला असं काही गोष्ट घडली की 1988ला प्रभू काय आला नाही, पण गंमत अशी झाली की ते वर्ष पुन्हा एकदा चुकीच्या भविष्यवाणीचं वर्ष आणि स्मारक असं ठरलं, असं इतिहास सांगतो की 1988ला काही प्रभू आला नाही. मग तुम्ही आणि मी जे आहोत, जे बहुतांश लोक आताच्या कालखंडामध्ये जन्मलेलो आहोत, आपल्याला माहित आहे, तुमच्या निदर्शनास काही आलेलं आहे का की असा कोणता जो एक वर्ष होतं जेव्हा आपण आता सगळेजण त्या वर्षामध्ये आहोत, की कोणता असं वर्ष होतं आपण असताना की एक मोठा असं न्यूज आली की प्रभू येणार आहे, असं कोणतं वर्ष होतं तुम्हाला आठवतं? 2012, 2020, 2000 असं वाटतं. 2020. तुम्हाला आठवतं की असे बॅनर्स लागलेले होते? 1975 साली लागले होते. 1975 साली पण होतं की प्रभू येणार म्हणून. ओके, मला तुम्हाला दाखवला ना, एक बॅनर आहे, शो यू लाईक दिस. 2011 हे बघा, असे बॅनर्स लागलेले होते जगभरामध्ये, जजमेंट डे. आणि तुम्हाला माहित आहे अमेरिकेमध्ये हेच बॅनर नाही बरं का, हे बघा असे बॅनर. अमेरिकेमध्ये ना रेडिओ ब्रॉडकास्टर्स जे आहेत ते असे घोषित करून आलं की 21 मे 2011 जजमेंट डे, आणि त्यांनी घोषित केलं. पण असं काही झालं नाही. आणि मग लगेचच ते पुढे गेले आणि ते म्हणाले त्यावेळेस आला नाही, पण 21 ऑक्टोबरला येईल. म्हणजे ह्या लोकांचा ऑक्टोबर मंथ साठी काय माहित नाही. मी कधी कधी म्हणतो की ग्रेट डिसअपॉइंट डे जो 22 ऑक्टोबरला होता 23 झाला नाही, कारण 23ला माझं लग्न झालं. तर 23 ऑक्टोबर द ग्रेट डिसअपॉइंट डे असा घोषित करण्यात आला नाही, तर 22 घोषित करण्यात आला. आणि आपण पाहतो की ते फारच कठीण होतं. पण ज्यावेळेस आपण हे पाहतो, ही वचनं पाहतो, आपल्याला असं दिसतं की हे लोक वेगवेगळ्या तारखा देतात. आता सध्या पण जसं मध्ये आणते म्हणाले की 1975ला, म्हणजे हे जे छोटे छोटे जे भविष्यवक्ते आहेत किंवा मोठे भविष्यवक्ते आहेत, हे आकडेवारी काढायला फार पटायत की एक्झॅक्ट डेट आणि एक्झॅक्ट टाइम कसा मी सांगू की प्रभू येणार आहे. मी तुम्हाला म्हणा ना, 1988 एकानं पुस्तकच काढलं 88 reasons why the rapture will take place in 1988, आणि बेस्ट सेलिंग पुस्तक ठरलं ते. म्हणजे लोकांना आवड आहे, लोक तिकडे आकर्षित होतात की प्रभू कधी येणार आहे. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र म्हणतो की येशू कधी येणार, येशू कसा येणार आहे, आणि लोकांना तारीख माहिती नाही पण प्रभू येणार आहे हे निश्चित आहे, हे ठाऊक आहे, आणि प्रभूचा संदेश ही त्याच्या येण्यासंदर्भात बिलकुल हाच आहे. तो तारीख घोषित केलेली नाहीये, तारीख सांगण्यात आलेली नाहीये, पण लोकांना तारीख हवी आहे. आणि त्या तारखेसंदर्भातच आजचं जे वचन आहे त्या वचनाकडे आपण जाऊया की प्रभू त्याच्या वचनात आपल्याला काय सांगत आहे, हे वचन काय म्हणत आहे त्याच्याकडे आपण जाऊ. 4थ्या अध्यायामध्ये वचन 13 पासून 18 पर्यंत आपण बघितलं की ख्रिस्ताचं जे पुनरागमन आहे, प्रभू जो येणार आहे त्या संदर्भात सांगितलेलं आहे की तो कसा येणार आहे, अंतराळामध्ये येणार आहे, आणि मग तो कसा त्याच्या मृतांना पहिला घेणार आहे, आणि मग कसे जिवंत असे त्याच्याकडे लोक जाणार आहेत, ते आपण मागच्या रविवारी पाहिलं. आणि मग आपण हेही पाहिलं की तो दिवस कसा येणार आहे, आणि ते दिवसाचे डिस्क्रिप्शन पॉल करत असताना पॉल त्यांना म्हणतो की तुम्ही पहा की प्रभू कसा मेघारूढ येणार आहे. आणि लोकांची जी नजर आहे किंवा लोकांना जो संदेश तो देत आहे तो प्रभू कसा मेघारूढ होणार आहे त्याचं जे चित्र आहे पॉल उभं करत आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही जीवन जगत असताना या दर्शनाकडे आणि या आशेकडे बघून आपलं जीवन जगा की आपला प्रभू येणार आहे. तो तारीख, वेळ, काळ, प्रसंग या संदर्भात सांगत नाही, तर त्याचा उद्देश आणि सांगण्याचा जो प्रकार आहे तो हा आहे की तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे, त्या येणाऱ्या आशेकडे तुम्ही लक्ष लावा. थेसलिकाचे लोक जे फार मोठ्या छळातून जात आहेत त्यांना तो एक आशा देत आहे की तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे. मग अशी मी सूचनेमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की परिस्थिती कठीण आहे, आणि ह्या कठीण परिस्थितीमधून मंडळी जात असताना तुम्हाला आणि मला आशा आहे, आणि ती आशा अशी आहे की या सर्व परिस्थितीतून तुम्हाला आणि मला सोडवण्यात येणार आहे.
तुम्ही आणि मी प्रभू जवळ जाणार आहोत आणि मुक्त अंतकरणानं, स्वातंत्र्यानं तुम्ही आणि मी प्रभूची उपासना आणि भक्ती करणार. कोणत्याही प्रकारचं बॉन्डेज नाही. माझा एक मित्र आहे युएसचा, आणि तो जेव्हा कधी अशा त्याला आवडतं भारतीय न्यूज जे आहेत त्या बघायला, आणि त्याला आश्चर्य वाटतं की जिवंत देवाची भक्ती करणं म्हणजे काही काही जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये खूप ठिकाणी आडकाठी होत आहे, अडवणूक होत आहे. खूप साऱ्या ठिकाणी मुक्त तुम्ही भक्ती करू शकत नाही, भक्तीला अडखळणं आहे. तुम्हाला हॉल्स मिळत नाहीत भाड्यानं, तुम्हाला भक्तीसाठी जागा मिळत नाहीत, तुम्हाला भक्तीसाठी अडवणूक होत आहे. आणि तो म्हणतो किती कठीण आहे हे, की महान जीवन देवाची आराधना किंवा त्याची भक्ती करण्याची तुम्हाला मोकळीक नाहीये. आणि तो म्हणतो माझा जीव तुटतो, कारण आम्ही कुठंही कसंही कोणत्याही ठिकाणी उठून आमचा आवाज उंच करून त्या महान देवाची स्तुती करू शकतो. आम्ही कुणालाही थांबवून त्या देवाचं वचन देऊ शकतो. म्हणजे दॅट काइंड ऑफ फ्रीडम वी हॅव. मला फार आश्चर्य वाटतं की जिवंत आणि महान देवाला, त्याच्या सुवार्तेला आणि त्याच्या भक्तीला अशी अडवणूक होते. किती पेन आहे हा प्रियांनो, किती दुःख आहे की ज्या महान जीवन देवाची स्तुती करतो, ज्या महान जीवन देवाचं वचन आपण ऐकतो, त्याला अडवणूक होत आहे. आणि ही जी गोष्ट आहे, थेसलिकाच्या पत्राला संत पौल म्हणत आहे की या सगळ्यांच्या पलीकडं तुमची आणि माझी आशा, तुमचं आणि माझं लक्ष, तुमचा आणि माझ्या प्रभूकडे असावं, की तो येणार आहे. तो गौरवी प्रभू तुमचा आणि माझा येणार आहे. आणि जेव्हा तो येईल आणि तो आपल्या मंडळीला स्वतःकडे घेईल, ती त्याची मंडळी असेल आणि ती अद्भुत रीतीने त्याची स्तुती करेल, त्याची प्रार्थना करेल, त्याची उपासना करेल. And we'll be so glad to worship him. किती आनंदाचा प्रसंग आहे. आणि जसं मी दरवेळेस म्हणत असतो की डोंट बी सॅटिस्फाईड युअरसेल्फ इन दिस वर्ल्ड. डोंट गेट सॅटिस्फाईड विथ दिस वर्ल्ड. हे जग मला आवडतं, ह्या जगात मला राहू दे, हे जग खूप चांगलं आहे. संत पॉल इतका जबरदस्त 4थ्या अध्यायामध्ये मंडळीचा कम्फर्ट करतो, त्यांना सांत्वना देतो. काही काळजी करू नका, एव्हरीथिंग विल बी फाईन, सगळं खूप चांगलं आहे. लक्षात घ्या, तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे, तो आपल्याला ह्या गोष्टीतून पार घेऊन जाणार आहे. ग्रेट कम्फर्ट. पण त्याचबरोबर आता कम्फर्ट नंतर 5वा अध्याय वॉर्निंग आहे मंडळीला. ग्रेट कम्फर्ट, आमचा प्रभू येणार आहे. आता अध्याय 5 आणि वचन 1 पासून तो आता वॉर्निंग देत आहे. वॉर्निंग काय माहितीये का? या वॉर्निंग मध्ये पॉल जो आहे तो अजिबात तारीख सांगत नाहीये की आपला प्रभू कधी येणार आहे. तो आता जीवन जगण्याची दिशा सांगत की तुम्ही कोणत्या दिशेला अनुसरून आपलं जीवन जगावं, कुठं पाहत जीवन जगावं. कारण कम्फर्ट आता झालेलं आहे की नाही, आपल्याला ह्या सर्व परिस्थितीतून आपला प्रभू घेऊन जाणार, आपण त्याची उपासना करू. तुम्हाला आवडेल का हो की असं एकदम मुक्तीनं, स्वातंत्र्यानं तुम्ही आणि मी त्या प्रभूची आराधना करू, एकदम त्याच्या जवळ असू. आणि तीच आशा मंडळीची आहे आणि त्या आशेला धरून आपण पुढे जात आहोत. पण आता वॉर्निंग आहे. आणि वॉर्निंग काय बघा, वचन 1 पासून 3 पर्यंत त्याच्यामध्ये काही गोष्ट आहेत. तो म्हणतो, बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. आता तो जर म्हणत आहे ना, काळ आणि प्रसंग याच्याविषयी तुम्हास लिहिण्याची गरज नाही, तर गरज आहे असं तुम्हाला वाटतं की आपण खोदून खोदून काढावं काळ प्रसंग काय आम्हाला पाहिजे? बायबल म्हणते की नाही, काळ आणि प्रसंग हे लिहिण्याची तुम्हाला गरज नाहीये, नाहीये आवश्यकता. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मला पण ठाऊक नाहीये, पण लोकांना गरज वाटत आहे. मग नेमकं ह्या वचनाचा अर्थ काय आहे? प्रभू नेमकं काय सांगू इच्छितो? प्रभूचं वचन आपल्याला काय सांगू इच्छितो? तो म्हणतो, कारण तुम्हाला स्वतः पूर्णपणे माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. जसा रात्री चोर येणार आहे तसा प्रभूचा दिवस येणार आहे. तुम्हाला काळ प्रसंग सांगायची आवश्यकता नाहीये, तुम्हाला गरज नाहीये.
आणि त्यासाठी दोन इलस्ट्रेशन जे आहेत ना, दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिसतात. एक आहे रात्रीचा चोर आणि दुसरं आहे गर्भवती स्त्री. संत पॉल दोन उदाहरणं देतो. दोन उदाहरणाचा अर्थ आहे, चोर येण्यापूर्वी सूचना देतो का, अरे मी येत आहे चोरी करायला, नाही देत. याचा अर्थ काय, चोर चोरी करायला येत असताना सूचना नाही देत. तसंच गर्भवती स्त्रीला ज्यावेळेस वेदना अचानक सुरू होतात त्या कधीच टाळता येत नाहीत. म्हणजे डिलिव्हरी होणं पक्क आहे. डिलिव्हरी होणं पक्क आहे. जसा रात्री चोर येतो, न सांगता येतो आणि न सांगता येऊन तो धाड टाकतो, इन अ सेम लाईन गर्भवती स्त्री जी आहे, जेव्हा तिला कळा चालू होतात ते अडवणं अशक्य आहे. म्हणजे आता डिलिव्हरी होणारच आहे, प्रसूतीच्या वेदना अचानक चालू होणार आहे. आणि ख्रिस्ताचं आगमन पण तसंच आहे, निश्चित आहे. मानवाला आता वेळ माहित नाहीये. आणि पॉल हीच गोष्ट सांगत आहे की काळ व प्रसंग याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. मग आवश्यकता कशी आहे, तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की तो येणार आहे, त्याचं आगमन निश्चित आहे. या महान सत्याची तारीख शोधणं नाहीये, तर तयारी करणं हा उद्देश आहे. याचा अर्थ काय माहितीये का, जर एखाद्याला माहित आहे की आज रात्री चोर येणार आहे, तर तो काय करतो, तो तयार राहू शकतो. तो काय करतो, तो तयार राहू शकतो. त्याला माहिती आहे की चोर येणार आहे, म्हणजे तो तयारीत असतो, स्वतःला जपतो. स्वतःला काय करतो, जपतो, स्वतःच्या घराला जपतो. आणि हे आवश्यक आहे. प्रभू येणार आहे याचा अर्थ तुम्हाला आणि मला या जगामध्ये जपणं गरजेचं आहे, स्वतःच्या जीवनाला जपणं गरजेचं आहे. इन्स्टेड काळ आणि प्रसंग शोधण्यामध्ये वेळ टाकणं, याच्याऐवजी स्वतःला जपणं किती महत्वाचं आहे हे आवश्यक आहे. ह्या जगापासून, या जगाच्या वासनेपासून मी स्वतःला अलिप्त कसं ठेवू, प्रभूच्या येण्याची मी तयारी कशी करू, हा प्रयत्न असणं आवश्यक आहे. आणि म्हणून तो कधी येईल हा प्रश्नापेक्षा तो आल्यानंतर काय मी तयार आहे का, हा प्रश्न आवश्यक आहे. त्यामुळे प्रभू येईल, प्रभू येईल, प्रभू येईल. आणि मग आपल्याला आवडतं, अरे मला ना ते प्रकटीकरण आवडतं, तो कसा येणार आहे ना ते मला आवडतं, तो कसं येईल आणि कधी येणार आहे याच्या तारखांची गोळाबेरीज करायला मला आवडतं. हे सगळं जे आहे ना, हे सगळं एका बाजूला, पण तो आल्यानंतर माझी तयारी आहे का त्याच्याबरोबर जायला, हा प्रश्न जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्याविषयी सांगण्यात येत आहे, फार आवश्यक आहे. तिसरं वचन असं म्हणतं, शांती आहे, निर्भय आहे असे जे म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो. अरे मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, माझं एकदम बरं आहे, सर्व काही ठीक आहे, भविष्य माझं सुरक्षित आहे, अरे आय एम व्हेरी गुड, नाईस, वी आर डुइंग वेल. मला तुमच्या घरातील प्रत्येकाला कदाचित गरोदर स्त्रीचा अनुभव आहे. आणि ज्यावेळेस 9 महिने होतात आणि 9 महिन्यानंतर जेव्हा तिचा आता डे आलेला असतो आणि एव्हरी डे तिला जाऊन कोणतरी विचारतं, काय कशी आहेस, बरी आहेस का, शी इज लाईक व्हेरी नाईस, गुड, नाही आपण एकदम चांगलं आहे. ते म्हणजे नाही आता काय सध्या नाही, एकदम गुड गुड, एनिथिंग एकदम फाईन. तुम्हाला मला सांगू दे की ऍज सून ऍज ती आता बोलत आहे तुम्हाला, मी एकदम बरी आहे, एकदम चांगलं आहे, एकदम चांगलं आहे, असं ती बोलत आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, तिला वेदना प्रस्तुतीच्या कधीही कोणत्याही वेळेत येऊ शकतात. ती तुम्हाला बोलत आहे, हा मी बरी आहे, इथपर्यंत ठीक आहे, संपला, तिला वेदना चालू होऊ शकतात. म्हणजे हे असं आहे. काही जण म्हणतात, नाही आम्ही एकदम चांगले आहोत, सुरक्षित आहोत, गुड, फाईन, आज काय प्रभू येत नाही, सध्याच्या स्थितीला तर काय नाही तसं येणं, आम्ही आमचं लाईफ जगत आहोत, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझं करिअर चांगलं आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, आम्ही चांगले आहोत आणि आम्ही चांगलं जीवन जगत आहोत. त्यामुळे आता आम्हाला सध्या वाटत नाही की प्रभू येईल, आम्ही सॅटिस्फाईड आहोत या जगामध्ये. जेव्हा आपण असं म्हणतो की नाही, की मी सॅटिस्फाईड आहे, मी सुरक्षित आहे, पण त्याच वेळेला देवाच्या उपस्थितीमध्ये त्याची जी स्थिती आहे ना ती उघड होत असते. जेव्हा तो मनुष्य देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, त्याची स्थिती उघड होते की तू खरंच तयार आहेस का. त्याची तयारी जी आहे, प्रभूच्या आगमनाची जी तयारी आहे, ती आगमनाची तयारी कशावर बेस्ड आहे.
त्याची सुरक्षितता या जगावर बेस्ड आहे की त्याची सुरक्षितता प्रभूवर निर्भर आहे? तो काळ आणि प्रसंग याची वाट पाहत असताना तो आता नाही येणार, तो नंतर येईल, म्हणून तो ह्या जगातील जीवनामध्ये खूपच स्वतःला सॅटिस्फाय करत आहे, खूपच स्वतःला शांत करत आहे आणि तो तयारी करत नाहीये प्रभूच्या येण्याची. पवित्र जीवन जगण्याची, पवित्र जीवन आपल्या जीवनामध्ये अवलंबण्याची तयारी करत नाहीये आणि प्रभूचा दिवस अकस्मात त्याच्यावर येतो. तुम्हाला ठाऊक आहे, एक महान मोठं जहाज होतं ज्याचं नाव टायटॅनिक होतं. त्याच्या हिस्ट्रीकडे माहिती आहे, काही लोकांनी ती फिल्म बघितली असेल. तुम्हाला मला सांगू दे की ही रिअल स्टोरी आहे, त्याच्यावर जे बुक्स आलेले आहेत त्याच्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की जेव्हा ती बोट मध्ये पाणी शिरत होतं त्यावेळेस लोक त्या घटकेला नाचत होते, गात होते आणि आनंद मनवत होते. बोटीच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे, बोट बुडणार आहे, लोक डान्स करत आहेत, संगीत वाजवत आहेत, लोक जेवत आहेत, एकमेकांना भेटी करत आहेत आतमध्ये आणि बोटीच्या आतमध्ये त्या महान जहाजामध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि जेव्हा एकदम एंड आला त्यावेळेस लोकांना काही कळायच्या आतच संपूर्णपणे ते जहाज जे आहे ते बुडून गेलं. लोक संगीत वाजवत आहेत, लोक डान्स करत आहेत, लोक भेटीगाठी करत आहेत, लोक जेवत आहेत. तुम्हाला ठाऊक आहे, प्रभूचा दिवस असाच अचानक येणार आहे, असाच येणार आहे. आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? त्याच्यासाठी तुमची तयारी आवश्यक आहे. कसली तयारी बरं? या जगाबरोबर समरूप न होता स्वतःचं जीवन पवित्रतेत जगावं, प्रभूला समर्पित असं जगावं, प्रभूला गौरवी असं सादर व्हावं. तो म्हणतो या छळातून जात असताना, या कठीण परिस्थितीतून जात असताना तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे. तो म्हणतो तुम्ही कोण आहात? पॉल म्हणतो तुम्ही कोण आहात? बघा 4 आणि 5 वचन. तो म्हणतो बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे तस असे तुम्ही अंधारात नाही. तुम्हाला माहिती कोण घाबरणार आहे किंवा कोण भयात आहे? जे लोक अंधकारात जगत आहेत. अंधकाराचा अधिपती कोण आहे बरं? सैतान आहे. ज्या अंधकारात ह्या जगामध्ये तुम्ही जगत आहात तेच लोक घाबरणार आहेत. जेव्हा तो चोरासारखा येईल तो असं म्हणतो चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाहीये, तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. तो म्हणतो तुम्ही कोण आहे? तर तिथं असं लिहिलंय बघा, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे व त्या दिवसाचे पुत्र आहात, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. लगेच कॉन्ट्रास्ट या ठिकाणी दिसतो. तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आहात. पॉल म्हणतो ते आणि तुम्ही. तो काय म्हणत आहे? ते आणि तुम्ही, त्यांच्यासारखी तुम्ही नाही. म्हणजे या ठिकाणी वेगळेपण आहे. ते आणि तुम्ही. ते म्हणजे कोण आहेत? ते म्हणजे जे अंधारात आहेत, झोपेत आहेत, अज्ञानात आहेत आणि खोट्या सुरक्षिततेमध्ये आहेत. त्यांच्याकडे खोटी सुरक्षितता आहे. त्यांना वाटत आहे वी आर सेफ, वी आर फाईन, वी आर मनी, वी हॅव 2 हाऊसेस, वी हॅव 3 हाऊसेस. आम्ही एकदम मस्त आहोत, आम्ही एकदम सॅटिस्फाईड आहोत, आम्ही छान आहोत. ते ज्यांचं ध्येय जग आहे, ज्यांचं ध्येय अज्ञान आहे, ज्यांचं ध्येय अंधार आहे, जे म्हणतात आम्ही झोपत बसतो. आता झोपायचं पण तुम्हाला सांगतो बरं का, झोपायचं काय म्हटलेलं या ठिकाणी. पण जे तुम्ही आहात, तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात, तुम्ही दिवसाची प्रजा आहात. तो म्हणत आहे तुम्ही जागृत आहात, तुम्ही सावध आहात, तुम्ही सत्यात चालणारे आहात. ही तुमची आयडेंटिटी आहे. तुमची आयडेंटिटी अशी आहे का? ख्रिस्ती व्यक्ती फक्त चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य नाहीये. तो चांगलं जीवन जगतो, लढतो स्वतःबरोबर, स्वतःच्या देहाबरोबर, पवित्रतेमध्ये पावलं पुढे टाकतो, कठीण प्रसंगामध्ये दबून जात नाही. तो खंबीरपणे उभा राहतो, लढतो तो. कारण का मी तुम्हाला सांगतो, आपण कोणाची प्रजा आहे? तो म्हणतो प्रकाशाची. प्रकाश कोण आहे? योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 22 वचन. त्याच्यामध्ये असं लिहिलं, येशू ख्रिस्त मी जगाचा प्रकाश आहे. 8:12 म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे तर तुम्ही आणि मी त्याची प्रजा आहोत.
जर तुम्ही नेहमी त्याची प्रजा आहोत, तुमचा मी माझं तारण त्यानं केलेलं आहे, तर तुम्ही प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे प्रकाशाच्या त्या राजाच्या माग जाणारे लोक आहात. तुम्ही अंधाराकडे आकर्षित होणारे लोक ना, त्यांच्यासारखे तुम्ही लोक नाही. तुम्ही वेगळे आहात, म्हणून तुम्ही झिंगत पडत नाही, तुम्ही झोपत नाही, तुम्ही जागृत असता. आणि जागृत राहून तुम्ही वाट पाहता की तुमचा तो राजा पुन्हा येणार. आपण आशा लावून बसलेलो आहोत. आणि जे प्रकाशाची प्रजा आहेत ते काय करतात, तर असं म्हटलंय, यावरून आपण 6वं वचन, यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. काही जणांना असं वाटतं झोप घेऊ नये म्हणजे काय करावं, झोपायचंच नाही, जागच राहायचं. हा झोप तर आम्हाला खूप आवडते. रात्री जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, म्हणजे रात्री झोपायचं नाही, रात्री जाग राहायचं. या वचनाचा अर्थ तो आहे का? अजिबात नाही. या ठिकाणी जी झोप म्हटलेलं आहे ते आत्मिक निष्काळजीपणे संदर्भात बोललेलं आहे. जो व्यक्ती आत्मिक निष्काळजी आहे त्याला आत्मिक निष्काळजीपणा जडलेला आहे. त्याला काय घेणं देणं वाटत नाही, मला काय हरकत नाही, होते ना, काय गरज आहे, होईल ना. तो आत्मिक निष्काळजी आहे. प्रकाशाची प्रजा जी आहे ती आत्मिक निष्काळजी नाहीये. इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. काय करावं? जागा आणि सावध राहावं. आत्मिक निष्काळजीपणा तुमच्यामध्ये नसावा. तुम्ही ऑन टोज असावं सदैव. आणि हे आवश्यक आहे. तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी हे फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या जगात जगत आहात, तुम्ही प्रकाशाच्या प्रजेसारखं जगायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी प्रकाश जातो, अंधकार त्यापासून विभक्त होतो, ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. तुमची उपस्थिती जर अंधकारमय लोकांमध्ये आहे, ज्या ठिकाणी प्रकाश जातो तो प्रकाश अंधकाराशी समाविष्ट होऊ शकत नाही. तो कम्फर्टनेस त्याच्यामध्ये नसतो, तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता. आता ज्या ठिकाणी सेमिनार होतं त्या ठिकाणी खूप सारा लोक होते आणि फर्स्ट टाइमच आपण अशा रीतीने सेमिनार घेतलं. तर आम्ही ते व्यवहार करत असताना आम्हाला ही जाणीव वारंवार होत होती की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ दिस वर्ल्ड. खूप डिफिकल्ट आहे. कारण क्षणाक्षणाला भ्रष्टाचार, क्षणाक्षणाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि खूप इरिटेशन, खूप खूप त्रास. आणि तो पैशाचा त्या लोकांचा लोभ पाहून खूप वेदना, म्हणजे लाळ पाडल्यासारखं. फारच विचित्र. आणि तो डिफरन्शिएट जाणवतो. तो डिफरन्शिएट तुम्हाला जाणवतो. फारच कठीण आहे. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, जागे राहा, सावध राहा. आत्मिक निष्काळजी होऊ नका. चालतं होतं होऊ दे असं नाही होऊ शकत. तुम्ही एकदम ऑन टोज असलं पाहिजे. देवाच्या वचनाबद्दल निष्काळजी तुम्ही होऊ शकत नाही. पापाबद्दल निष्काळजी तुम्ही होऊ शकत नाही. लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. ओके, तुम्ही किती जण आपलं बायबल रोज वाचता? एव्हरी डे. एव्हरी डे. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तुमचं बायबल रोज वाचलं पाहिजे. तुम्ही आत्मिक निष्काळजी होऊ शकत नाही. एव्हरी डे बायबल रीड करायला पाहिजे. तुम्ही प्रार्थनेसंदर्भात निष्काळजी होऊ शकत नाही. अजिबात नाही. कारण तुम्ही ह्या जगामध्ये आहात आणि हे जग अंधकाराचं आहे. आणि ह्या अंधकारमय जगात व्हॉट विल सेव्ह यू? हिज वर्ड, त्याचं वचन. आणि तुम्ही त्याच्याविषयी निष्काळजी होऊ शकत नाही. तुम्ही पापाबद्दल संवेदनाहीन होऊ शकत नाही. तुम्हाला पाप माहीत असायला पाहिजे, त्याची क्षमता माहीत असायला पाहिजे, त्याची संवेदना तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्ही संवेदनाहीन होऊ शकत नाही त्या बाबतीत. कारण हे फार कठीण आहे, हे फार गंभीर आहे.
जर तुम्ही असं नाही केलं तर प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही प्रार्थनेमध्ये निष्क्रिय आहात तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रार्थनेला जर महत्व देत नाही तर प्रॉब्लेम आहे. अडचण आहे. या जगामध्ये तुम्ही ते करायला पाहिजे. तुम्ही कुणाकडे धाव घ्यावी तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी घडत आहेत तुम्ही कुणाकडे धाव घेणं आवश्यक आहे. प्रभूकडे घेणं गरजेचं आहे. एव्हरी टाइम प्रार्थना म्हणजे हो आता मी जातो आणि बस नाही, तुमच्या चिंतनामध्ये प्रार्थना असायला पाहिजे. तुम्ही चालत आहात, बोलत आहात, समथिंग्स आर गोइंग अराउंड यू, कठीण वाटत आहे आणि तुम्ही पाहता फार कठीण आहे माझ्यासाठी ते, आणि ते तुम्ही चिंतनामध्ये प्रार्थना असायला पाहिजे की देवा मला सहायता कर, प्रभू तुझं गौरव करून घे, दे बाप्पा धन्यवाद तू तुझं गौरव केलंस, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, मला माहित नाही प्रभू पुढे कसं जावं, मला मार्ग. डिपेंडन्सी ऑन हिम इन दिस वर्ल्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप आवश्यक आहे. तुम्ही जर स्वतःवर भरोसा ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला, यू आर गोइंग टू फेल युअरसेल्फ. तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे. तुम्ही झोपेत असू नका, तुम्ही सावध राहा. निष्काळजी अशा तुम्ही असं हा होऊ दे हे माझ्याकडून पाप, मी काय क्षमा मागतो त्याजवळ, राहू दे ना, लाईटली घेत या गोष्टींना मी काय, तो तर क्षमाच करणार आहे ना. नाही होऊ शकणार असं. तुम्ही गंभीर असायला पाहिजे या पापाबद्दल. ख्रिस्ताच्या आगमनासंदर्भात तुम्ही उदासीन नसावं. काय माहिती येतो की नाही, किती दिवस झालं बोलत येणार येणार, लहानपणापासून संदेश ऐकतो प्रभू येणार प्रभू येणार, कधी येणार माहित नाही, आणि मग उदासीन होतो. नाही, तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे. तो म्हणतो काळ आणि प्रसंग माहित नाही, त्याच्याविषयी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण तुमची आशा आहे की तुमचा प्रभू येणार आहे. तुम्ही आणि मी ती आशा लावून आहोत की तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे आणि आपल्याला घेणार आहे. जर समजा आपण जिवंत आहोत तोवर तुमचा आणि माझा प्रभू आला तर आपण त्याच्या बरोबर जाऊ. आपण मेलेल्यांच्या पुढे नाही जाणार ना, मेलेले आपल्या पुढे जातील, आपण एकत्र जाणार आहोत प्रभू. आणि ती आनंदाची गोष्ट आहे आणि त्याची आपण वाट बघत आहे. चर्च असतं ना एक चर्च, जे चर्च प्रभूच्या पुनरागमनावर विश्वास ठेवतं की त्याचं येणं निश्चित आहे, ते चर्च सदैव अलर्ट मोडवर असतं. तुम्हाला उदाहरण देऊ मी, अलर्ट मोडवर असणं म्हणजे काय. समजा एक सैनिक आहे, आपण गीत गायलं, पहा क्रूस झेंडा पुढे चालला, ख्रिस्ती सैनिकांनो चला होतला. जेव्हा हे गीत आपण गातो ना, या युद्धभूमीतील गीत आहे, सगळे सैनिक आहेत. प्रभूच्या पुनरागमनासंदर्भात जे चर्च अलर्ट मोडवर आहे ते चर्च सेम सैनिकासारखे. ते काय करतं माहितीये का, समजा हे अलर्ट मोडवर असणारं चर्च ज्यावेळी युद्ध प्रसंग येतो आणि युद्ध प्रसंगामध्ये सैनिक जो आहे तो दिवसभर लढलेला आहे आणि मग रात्र झालेली आहे, रात्रीच्या वेळी त्याचा अंग थकलेला आहे, तो म्हणतो की चल मी जरा झोपतो. पण तुम्हाला माहित आहे गोष्ट काय या ठिकाणी, तो सैनिक असल्या कारणानं तो अलर्ट मोडवर आहे आणि अलर्ट मोडवर असणारा सैनिक काय करतो, त्याच्या झोपेचा त्याग करतो. तुम्हाला ऍज अ चर्च जर प्रभूच्या पुनरागमनासंदर्भात तुम्ही आशावादी आहात तर तुम्ही अलर्ट मोडवर असलं पाहिजे. आत्मिक उदासीनता तुमच्यामध्ये कधीच नसावी. तुम्ही काय करावं, तुम्ही अलर्ट मोडवर असावं. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये सदैव अलर्ट मोड असायला पाहिजे. अलर्ट मोड ऑन. ह्या जगामध्ये अलर्ट मोड तुमचा ऑन असला पाहिजे. मला कळालंच नाही, मला समजलंच नाही, नाही होणार असं. तुम्ही आत्मिक उदासीन होऊ शकत नाही. तुम्ही स्पिरिच्युअली अलर्ट असायला पाहिजे की मी काय करत आहे, मी कधी करत आहे, मी काय देवाला संतोषणारी कृत्य करत आहे का, मी योग्य पावलं टाकत आहे का, मी किती पापाच्या गंभीरतेमध्ये शिरत आहे. हे अलर्ट असायला पाहिजे. माझा अलर्ट मोड सदैव ऑन असायला पाहिजे, कारण मी सैनिक आहे, मला जागर राहायचं आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मला जागर राहायचं आहे. कारण हे चर्च बोलू शकतं, कारण चर्चचं काम ते आहे.
चर्च म्हणत आहे की नाही, मला झोपू दे. लक्षात घ्या, झोपणारे झोपतात. तुम्हाला ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्त फार सुंदर रीतीनं म्हणतो की मेलेल्यांना पुरू दे. काय म्हणतो? मेलेल्यांना पुरू दे. चर्च जे आहे ते सदैव अलर्ट मोडवर आहे, बिकॉज दॅट्स अ लाईव्ह चर्च. तुम्ही आणि मी जिवंत मंडळी आहोत, आणि जर जिवंत मंडळी आहोत तर अलर्ट मोडवर आहोत. ह्या जगामध्ये संतुष्टता शोधत नाही, ह्या जगाची धाव आपण घेत नाही, कारण आपण अलर्ट मोडवर आहोत, जागृत मंडळी आहोत. आणि हे आपलं पाचारण आहे. तुम्ही आत्मिक गोष्टींमध्ये झोपू नका, झोपा काढू नका, सदैव अलर्ट राहा, कारण ते आवश्यक आहे. त्यानं काय होईल बघा, झोप घेणारे रात्री झोप घेतात, झिंगणारे रात्री झिंगतात. ते त्यांचं काम आहे. जे कोणी आत्मिक रीतीनं मृत आहेत ते मृतच राहणार, काही करत नाही. ते मंदिर आम्हाला झोपू दे, बघू जेव्हा होईल तेव्हा होईल. काय हे सारखं, हा संदेश सारखा सारखा आम्हाला नको आहे. डोंट टीच अस दॅट. गिव्ह समथिंग सॉलिड, जे आम्हाला भौतिक रीतीनं आशीर्वाद देणार आहे. पवित्र शास्त्र फार क्लिअर आहे या बाबतीत. ते म्हणतात, इच्छा होते तुम्हाला जिंकण्याची, इच्छा होते तुम्हाला रात्री झोपण्याची. अरे नाही, तुम्ही तसे कधीच नसावं. चर्च, बी अलर्ट. काय होईल बघा, वचन म्हणतं, परंतु जे आपण, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, हे वारंवार ते आपण असं तो सारखा म्हणत आहे. ते तुम्ही, परंतु जे आपण दिवसाचे आहोत, दिवसाचे म्हणजे प्रकाशाचे आहोत, ते आपण सावध असावं. कसे असावे? तुम्ही सावध असावं. आपल्या बिल्डिंगच्या बाहेर बोर्ड असतो, कुत्र्यापासून सावध राहा. आणि मग तिथं बोर्ड लिहिलेला असतो, तुम्ही असेच जाता का बेसावध होऊन? तुम्ही काय करता, तो बोर्ड बघितल्या तुम्ही पहिला स्टेप घेता, थांबा म्हणता. मग तुम्ही आत डोकावून बघता, हाय का कोण, कुठून काही येईल का. आता रिसेंटली एक व्हिडिओ होता, बघितला तुम्ही, सगळीकडं पसरलेला होता की एक नवरा बायको रूम बघायला गेले, आणि पुलबिलच म्हणतात ना, पिटबुल तो कुत्रा होता. हे लोक घर बघायला गेले, नवरा बायको, आणि जे घर बघायला गेले त्यांच्या घराचा तो कुत्रा होता. तो बाहेर आला, आणि तो कुत्रा माहिती आहे का, येतो आणि असं भुंकत नाही, तो डायरेक्ट चावतो. आणि त्यानं त्या बायकोला चावलं, त्या बायकोला तो वाचवायला गेला, त्यानं त्याला चावलं. आणि तो नंतर इंटरव्ह्यू मध्ये असं बोलतो, शरीराचा माझा कुठला असा भाग नाही जिथं मला त्यानं चावलं नाही. हे तो करत असताना तिथं हे नव्हतं म्हणे लिहिलेलं, कुत्र्यापासून सावध. आणि ते पाळण्याची बंदी आहे ना इंडियामध्ये, लायसन लागतं. हा, ते पाळू नाही शकत. आणि तिथं बोर्ड पण नव्हता लावला, कारण ते बेसावध गेले, कुत्र्याचा बोर्ड नाही सावध म्हणून राहावं. आणि अजून एक गोष्ट काय माहितीये का तुम्हाला, त्याला कितीही मारा ते सोडत नाही. त्या कुत्र्याला तुम्ही कितीही मारा, ते चावत असताना सोडत नाही. हा, ही होशिबा कशी बघते कुत्र्याचा. मालकाने सांगितलं ते वस्तू सोड, नाही सोडलं. त्या मालक मला ते व्हिडिओ मध्ये बघितलं, नंतर तो मालक त्याला काठीने मारत आहे, नाही सोडलं. बोर्ड नाहीये सावध राहा. पण जिथं बोर्ड असतो तिथं काय होतं, तुम्ही सावध होता. पवित्र शास्त्र तुम्हाला म्हणते की सावध असा. आता कुत्र्याविषयी सांगत असताना मी तुमची तोंड खराब, सेम गोष्ट आहे जगात जगत असताना. तुम्हाला सावध राहायचंय. हे चावतं म्हणून तुम्ही गंभीर होता, तुमचं नाशाकडे जीवन जाईल तुम्ही जर सावध नाही झाले तर. पवित्र शास्त्र म्हणतं तुम्ही सावध राहा, कारण आपण दिवसाचे आहोत, आपण प्रकाशाचे आहोत, आणि प्रकाशाने अंधाऱ्यांचा मेळ होत नाही, कधीच नाही होणार. बेसावध आम्हाला घ्यायचंय.
आय हँडल इट. कोण आहे दादा तू? पवित्र शास्त्र म्हणत आहे की सावध राहा. पवित्र शास्त्र काय म्हणतात? सावध राहा. पण आम्ही सावध नाही राहत. तो आपला प्रॉब्लेम आहे. अंधार आणि उजेडांचा मिलाप होत नाही, ते एकत्र येऊ नाही शकत. तुम्ही सावध राहा. आणि सावध राहून काय करा? तर म्हणतो विश्वास, प्रीती, हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घाला. तुम्हाला माहित आहे पौलाच्या प्रत्येक पत्रामध्ये हे जे विश्वास, प्रीती आणि जी आशा आहे या संदर्भात वारंवार लिहिलेलं आहे. या तीन गोष्टी त्याच्या पत्रामध्ये वारंवार तिघांचा एकत्र उल्लेख आहे की देवाच्या वचनावर विश्वास ठेवा म्हणजे उरस्त्राण घाला, देवाच्या लोकांवर प्रीती करा आणि तारणाची आशा ही शिरस्त्राण घाला. हे वारंवार त्यानं बोललेलं आहे. आपल्याला पवित्र शास्त्रात वारंवार पौलाचं हे आढळतं की जो विश्वास आहे त्याचं उरस्त्राण, प्रीतीचं उरस्त्राण, जो प्रभूवरचा विश्वास आहे त्या ठिकाणी सांगितलं देवाच्या वचनावर विश्वास ठेव, देवाच्या लोकांवर प्रीती कर. कसं सावध राहाल तुम्ही? दिस इज द टॅक्टिक्स. हा प्लॅन आहे. तुम्हाला या जगामध्ये जर सावध राहायचं आहे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. व्हेरी केअरफुल अँड व्हेरी फोकस्ड की देवाचं वचन याविषयी काय बोलतात. तुम्ही जर केअरलेस झाला, ते कुत्रे येतात आणि पकडतं बघा तुम्हाला. आपल्या चर्चचे खूप सारे लोक कुत्र्यांना घाबरतात, माहिती आहे. खूप सारे घाबरतात. मी तुम्हाला सांगतो की हा जो जगाचा कुत्रा आहे ना, इज व्हेरी डेंजर. तुम्ही बेसावध नाही राहू शकत त्याच्या बाबतीत. तुम्ही जर या दिसणाऱ्या डॉगला घाबरता, तर तुम्ही किती महान ह्याला घाबरणं आवश्यक आहे. तुम्ही बेसावध नाही राहू शकत. मग तुम्हाला बेसावध नाही राहायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. ते उरस्त्राण घाला, देवाच्या वचनाचं उरस्त्राण घाला की जेव्हा हल्ला होईल देवाचं वचन तुम्हाला प्रोटेक्ट करेल. आणि तुम्हाला माहिती आहे अजून काय प्रोटेक्ट करणार आहे? प्रीती. देवाच्या लोकांवर असणारी तुमची प्रीती. तुमचा आनंद तुम्ही कुठं शोधत आहात? तुमचा आनंद देवाच्या लोकांमध्ये शोधा. तुमचा आनंद देवाच्या लोकांमध्ये शोधा. दे विल प्रोटेक्ट यू, नोबडी एल्स. गॉड्स पीपल, लव्ह देम, लव्ह देम. मला फार आनंद झाला ज्यावेळेस काल बहुतेक चर्चेच्या महिला आहेत त्या मला म्हणाल्या की तुमच्या उन्नतीच्या ज्या महिला आहेत त्यांचं आम्ही एकमेकांवर प्रेम पाहून भारावून गेलो. आम्हाला फार आश्चर्य वाटलं. मग मी त्यांना सांगितलं की पहा हे दोन चर्च आहेत आणि हे आम्हाला वाटतच नाही की दोन आहेत. The way they treat each other as one family, they respect each other. Wow, किती सुंदर प्रीती आहे. हे कुठून येतं बरं? हे देवाच्या वचनावर प्रीती केल्यानंच येतं. तुम्ही तेच करू शकता. तुम्ही देवाच्या लोकांवर प्रीती करा, दुसरं काहीच नाही. पण तुम्हाला माहित आहे आपलं काय होतंय? हे ओरस्त्राण आपण घालत नाही. देवाच्या वचनावर प्रीती लाईटली घेतो आपण. मी चर्चला जातो ना, मी कधीतरी प्रार्थना करतो ना, ओरस्त्राण नाही, तुम्ही प्रोटेक्टेड नाही. देवाच्या लोकांवर प्रीती नाहीये कारण आपण प्रीती बाहेरच वाटायला लागलोय. जर आपण बाहेर वाटत आहे प्रीती, यू आर नॉट गोइंग टू गेट सेव्ड. ते कुत्र येऊन चावतच तुम्हाला आणि असं तसं नाही चालणार, हाडत ओढणार तुमची. काय नाव त्याचं परत सांग मला? पिटबुल. ते असं चावतं की हाडच धरत नसतं. त्याचा दात हाडांपर्यंत जातो चावला. तुम्ही सेव्ह नाही होणार.
ह्या जगामध्ये. पवित्र शास्त्र सांगत आहे की देवाच्या वचनावर विश्वास ठेव, सावध राहा, देवाच्या वचनावर विश्वास ठेव, देवाच्या लोकांवर प्रीती कर. आणि अजून एक माहिती तुम्हाला काय? तारणाचं शिरस्त्राण घाल. शिरस्त्राण म्हणजे काय? युद्धात घालतात. तारणाचं टोप. कशासाठी बरं? काय वाटतं तुम्हाला? टू सेव? नाही, हा तारणाचं टोप लोक बघतात, ही सेव, ही सेव, आणि तुम्ही ते मिरवता. सेव्ड इन दिस वर्ल्ड. सेव्ड आहेस, थांब तुला दाखवतो. आणि मग ते तुमच्या अंगावर जंप घ्यायला जातं. तुम्हाला माहित आहे व्हॉट विल सेव्ह यू? देवाचं वचन विल प्रोटेक्ट. देवाचे लोक ज्यांच्यावर तुम्ही प्रीती करता ते विल प्रोटेक्ट. देवबापाने ते ठेवलेले आहेत मंडळी म्हणून, पण आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. पुष्कळ चर्चचे लोक ह्याच्यापासून वंचित आहेत. त्यांना मंडळीचा व्हॅल्यूच माहित नाहीये. घरात रविवारच्या दिवशी झिंगत पडतात, आरामात झालं म्हणून सेव्ह यू, स्वतःचा नाश करून घ्यायला. हा पण पटत नाही त्याचं, मी जात नाही चर्चला. तू डॅमेज स्वतःला करायला दादा. यू आर डॅमेजिंग युअर सेल्फ. मंडळीचं काही होत नाहीये, तू स्वतःचा नाश करत आहेस. आणि हे समजून घेणं आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. मी कित्येकदा हे आपल्या चर्च मधून आपल्याला अनाऊन्स केलं की तुम्ही सहभागितेमध्ये या आणि देवबाप तुमच्यावर कृपा करेल, तुमच्यामध्ये प्रीती वाढवेल, देवबाप तुम्हाला अधिक सदृढ करेल. हे आवश्यक आहे. आणि म्हणून सावध राहा, सावध राहा, सावध राहा. फेथ, लव्ह अँड होप हा पॅटर्न आपल्याला संपूर्ण पौलाच्या पत्रांमध्ये आढळतो. जेव्हा विश्वास, प्रीती आणि तारणाची आशा, हे उरस्त्राण, हे जर आपल्याकडे आहे ना, तर मी तुम्हाला सांगू की जेव्हा तुमचा आणि माझं वर येईल, त्याच्याबरोबर तुमचा आणि माझं जे गौरव होणार आहे ख्रिस्ताबरोबर, ते निश्चित आहे. ते निश्चित आहे. तुमच्यामध्ये ते भय का नाहीये, हा खूप मोठा इश्यू आहे. ते भय असावं. आता एक रिफॉर्म ट्रुथ बॉम्ब या ठिकाणी आहे, ज्या सिद्धांतावर आपण विश्वास ठेवतो. तो रिफॉर्म ट्रुथ बॉम्ब सन पॉल या ठिकाणी एक मारतो. रिफॉर्म ट्रुथ बॉम्ब म्हणजे एक ॲटम बॉम्ब या ठिकाणी सन पॉल टाकतो. आणि अनेकांना जे ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती संबोधतात, त्यांना हे स्वीकारायला थोडंसं कठीण जातं. पण पॉल या ठिकाणी एक मोठा बॉम्ब टाकतो. तो बॉम्ब काय बघा, तो असं म्हणतो, कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे. ठीक आहे, तो काय म्हणत आहे? कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नाही, तर तो असं म्हणत आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे, यासाठी देवाने आपल्याला नेमलेले आहे. क्रोध होण्यासाठी नाही, पण देवानं तुम्हाला आणि मला म्हणजे कोण? जे प्रकाशाचे आहेत, जे बंधुगण आहेत, त्यांनाच. नॉट एव्हरीवन. तुम्हाला क्रोधासाठी नाही निवडलं, तुम्हाला क्रोधासाठी नाही नेमलं. एक मोठा बॉम्ब तो टाकत आहे की तुम्हाला जगाच्या स्थापने अगोदर नेमलेलं आहे, तुम्हाला जगाच्या स्थापने अगोदर निवडलेलं आहे. एक मोठा बॉम्ब क्रोध होण्यासाठी नाही. तुम्ही तुमचं तारण वाचू शकत नाही, कारण ते तारण प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ते तारण गमावू शकत नाही, कारण ते प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. क्रोध होण्यासाठी नाही दिलेलं आहे. एक मोठा बॉम्ब तो टाकत आहे. किती जबरदस्त बघा, कारण तो सार्वभौम आहे. तो म्हणतो तारणाची सुरुवात देवाकडून आहे. आपली इच्छा किंवा आपला संकल्प तो नाहीये, देवाचा संकल्प आहे. अरे बापरे, किती अद्भुत आहे बघा. कारण हे तारण मिळवणं मानवाची योग्यता कधीच नव्हती. हे देवानं तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेद्वारे दिलेलं आहे. पण याचा अर्थ हा नाही होत की मग या जगामध्ये मला जसं पाहिजे तसं मी जगेन.
बिलकुल तसं नाही होत. म्हणून तो वरचा जो संदेश आहे तो या आधारित आहे. जर तुमचं तारण झालेलं आहे, जर तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात, तर तुम्ही कसं जीवन जगावं हे तुमचं पाचारण आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला पुढे जाण्या अगोदर. तुम्हाला हे ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये भीती होते का? तुम्हाला भीती वाटते का? तुम्हाला असं वाटतं का की हा मी खूप जबाबदारी आहे या गोष्टीसाठी? अरे खूप चांगलं आहे. तुमच्या मनामध्ये भय यायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये या गोष्टीचं भय यायला पाहिजे. कारण काय म्हटलंय बघा 10वं वचन, तो आपणासाठी मरण पावला. अंडरलाईन दिस वर्ड. तो आपणासाठी मरण पावलाय. प्रकाशाच्या प्रजेसाठी तो मरण पावलेला आहे. तो तुमच्यासाठी मरण पावलेला आहे, यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी आपण त्याच्या बरोबर जिवंत असावे. तो आपणासाठी मरण पावलेला आहे. तो तुझ्यासाठी मरण पावलेला आहे. तो तुमच्यासाठी मरण पावलेला आहे की तुम्ही जागे असो किंवा निजलेला असा, तुम्ही जिवंत असावे. तुम्ही जिवंत असावं. ख्रिस्तानं आपल्यासाठी मरण स्वीकारलेलं आहे की आपण जिवंत राहावं. न्यायाचा दिवस निश्चित आहे. न्याय होणार आहे. पण न्याय होण्या अगोदर तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्तामध्ये आशेचा दिवस आहे. तो काय म्हणतो बघा 11वं वचन, यास्तव तुम्ही एकमेकास बोध करा व एकमेकांची वृद्धी करा आणि असे तुम्ही करतच आहात. ॲज अ चर्च तुम्ही एकमेकांना बोध करा. मी तुम्हाला सांगू, मला एवढा आनंद होतो की ज्या वेळेस आपलं चर्च एकमेकांसंगती बोलतं, एकमेकांसंगती आत्मिक दृष्टिकोनातून बोलतं, एकमेकाला बोध करतं, याहून मोठी आनंदाची गोष्ट दुसरी काही नाहीये. की एनकरेजिंग ईच अदर, एकमेकाला साथ देणं, एकमेकाला मदत करणं, एकमेकाची गरज भागवणं, एकमेकाला विचारणा करणं, म्हणजे ह्याच्यावर अजून आनंदाची गोष्ट दुसरी काही नाहीये. म्हणून तो असं नाही म्हणत की हे जे शिक्षण मिळालेलं आहे, चर्च बसा एकत्र आणि वाद घाला एकमेकाबरोबर, डिबेट करा. डिबेटेड ऑन दिस टॉपिक. जसे की एस्केटोलॉजी जी आहे, ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर ना खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. हा प्रभू येणार आहे, कधी येणार आहे सांगा, तू काय प्रिय आहेस का मिलेनियल आहेस, मला तसा आत्ताच बोल, कोण आहेस तू, मग तू चर्चला येतो मी. हा तुझा व्ह्यू हा आहे काय एस्केटोलॉजिकल, अरे माझा व्ह्यू वेगळा आहे. मग हा वाद घालण्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की हे प्रभूचं येणं जे आहे, या येण्यासंदर्भात तुम्ही एकत्र या, एकमेकांना बोध करा आणि एकमेकाचं सांत्वन करा. तू प्रिय आहेस, हा तू पोस्ट आहेस, अरे बाबा तू मिलेनियल आहेस, मी नाही, अच्छा चल याच्यावर डिस्कस करूया, चल याच्यावर वाद घालूया. बायबल इज नॉट अबाउट दिस. किंवा या टॉपिकवर हे करण्यासाठी नाहीये. काय आहे बरं? तर तुम्ही एकत्र या, एकत्र बसा, एकमेकाचं सांत्वन करा आणि एकमेकांना बोध करा. दिस टॉपिक इज फॉर दिस. की त्याला सांत्वन करा एकमेकाचं. काय सांत्वन आहे? आपण पास होणार आहे, आपण ह्यातून जाणार आहे, काळजी करू नकोस, हे सरणार आहे बंधू, तू डिफिकल्टी मधून जात आहेस, मी तुझ्या बरोबर आहे. खूप चांगलं आहे हे की जेव्हा ऍज अ चर्च आपण एकत्र बसतो आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलतो आणि खुल्लं बोलतो. दॅट इज नो इफ अँड बट. हे मी विचारलं तर कसं होईल, हे मी पास्टरना सांगितलं तर कसं होईल, पास्टर माझ्याविषयी काय विचार करतील वगैरे. अरे नो बडी थिंक्स अबाउट इट. एव्हरीवन नोज की जर ते माझ्याकडे आले तर कदाचित मी त्यांना योग्य गोष्टींसंदर्भात सांगेन. आणि हे खूप चांगलं आहे, हे खूप बरं आहे. कारण एकमेकांचं सांत्वन करणं गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. एकमेकांना बोध करा, एकमेकांना बोध करत असताना एकमेकांची वृद्धी करा. म्हणून या ठिकाणी ना कोणत्याही प्रकारची
भीती नाही प्रभू येणार आहे याची, अशी सनसनाटी न्यूज नाही की प्रभू आता येणार आहे, अरे बापरे, किंवा चला आपण आता तारीख ठरवूया, आपण डिस्कस करू आणि तारीख ठरवूया, असं नाहीये. तर नेमकं काय आहे, असं आहे की लेट्स होप, आशा ठेवूया, लेट्स कम टुगेदर आणि पवित्रतेत जीवन जगूया. चला आपण जागरूक राहूया, एकमेकांचं सांत्वन करूया, चला एकमेकाची उन्नती करूया. लेट्स स्पेंड टाइम टुगेदर. चला आपण एकत्र वेळ घालवूया. आणि हे आवश्यक आहे, हे आवश्यक आहे. तुमचा आनंद, तुमचा वेळ हे देवाच्या लोकांमध्ये असायला पाहिजे. तुमचा वेळ तुम्ही कुणामध्ये स्पेंड करावा, तर देवाच्या लोकांमध्ये स्पेंड करावा, हे गरजेचं आहे. त्यासाठी आपलं पाचार आहे. देवाचे लोक एकत्र येत आहेत आणि मी झिंगत पडलेलो आहे. आय कॅन सेव्ह माय सेल्फ. मी एकटा खूप छान आहे, मी राहू शकतो, मी स्वतःवर माझा कंट्रोल आहे, मी करू शकतो. तुम्ही नाही करू शकत. जर असं असतं ना तर तुम्हाला मंडळी दिली नसती, अजिबात दिली नसती. ख्रिस्ताने या मंडळीसाठी रक्त नसतं सांडलं, जर तुमचा स्वतःवर एवढा विश्वास आहे तर. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की प्रभूनं मंडळीची रचना केलेली आहे. या एकमेकांबरोबर बोला, एकमेकांची वृद्धी करा, एकमेकांचं सांत्वन करा. या वचनाद्वारे की लक्षात घ्या, आशा आहे की तुमचा आणि माझा प्रभू येणार आहे. की लेट्स कम टुगेदर अँड लिव्ह अ होली लाईफ. लेट्स बी अलर्ट मोड. लेट्स ऑन बी अलर्ट मोड. तुम्ही हे अलर्ट राहा क्लेपा, अलर्ट राहा. तू चर्चला जात आहेस, अलर्ट राहा. तू जगात जात आहेस, अलर्ट राहा क्लेपा. कठीण परिस्थिती आहे, अलर्ट राहा. यू कॅन टेल युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, अलर्ट राहा. तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही मंडळीमध्ये अशा रीतीने वागत नाही, याचा अर्थ तुम्ही जगामध्ये फार विचित्र परिस्थितीत आहात. तुम्ही मीपणामध्ये एवढे घडलेले आहात, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सिच्युएशन हँडल करा. तुम्हाला तुमची एक दयनीय अवस्था सांगू, तुमच्यामध्ये एवढी क्षमता नाही की तुम्ही तुमचा श्वास घ्यावा. माहित आहे तुम्हाला की तुमच्यामध्ये एवढी क्षमता नाही आहे की तुम्ही तुमचा श्वास घ्यावा. असं हे देवाच्या कृपेशिवाय अशक्य आहे. योबाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की देवान आपला श्वास स्वतःकडे दाबून धरला, पूर्ण प्राणी मात्राचा नाश होईल. काय आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? काही नाही आहे आपण. मग कशाविषयी गर्व, कशाविषयी प्रौढी, कशाविषयी मोठेपणा आहे आपलं? तुम्हाला माहित आहे, टोटल सबमिसिव्हनेस इज द आन्सर टू हिज ग्लोरी. दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. योग स्वतःला ज्यावेळेस बोलतो त्याच्या वचनामध्ये, तो असं म्हणतो की मी चिलट, म्हणतात ना चिलट, तसा आहे तुझ समोर. आपण हे वचन ऐकल्यानंतर आपल्याला भय वाटणं फार आवश्यक आहे. आपल्याला भीती वाटायला पाहिजे. ह्या जगामध्ये जगत आहोत आणि प्रभूने आपल्याला अद्भुत जी काही कृपेद्वारे पुरवलेलं आहे, त्या कृपेला आपण समर्पित व्हायला पाहिजे. त्याच्या गौरवाचं पात्र बनणं आवश्यक आहे. कारण लक्षात घ्या की तो येणार आहे, ख्रिस्त येणार आहे. हा संपूर्ण शास्त्र भाग जर कुणाविषयी बोलतो ना, तर त्या येशू ख्रिस्ताविषयी बोलतो, जो वधस्तंभी मेला, जो पुनरुत्थित झाला, जो गौरवाने गेला, जो गौरवाने पुन्हा येणार आहे. हा शास्त्र भाग त्याच्याविषयी बोलतो. हा शास्त्र भाग म्हणतो की तो येणार आहे. दुसरी गोष्ट, हा शास्त्र भाग म्हणतो की तो न्याय करणार. न्याय कुणाचा करणार आहे? अंधकारमय जगाचा न्याय करणार आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो, तुम्हाला आणि मला त्याच्या त्या क्रोधासाठी नेमलं नाहीये, त्यानं रक्तानं विकत घेतलेलं आहे. मग त्यानं जर रक्ताने विकत घेतलं नाही तर चाच पडून बघा, त्यानं रक्ताने विकत घेतलंय का. आणि त्या खाली आपण पाहतो की तोच आपल्या पवित्र जनांना वाचवणार आहे, कारण त्या पवित्र जनांसाठी त्यानं आपलं रक्त सांडलेलं आहे वधस्तंभावर. आणि तो म्हणतो की इथून पुढं जेव्हा तो येईल तेव्हा तो आपल्या लोकांना अनंत काळासाठी जिवंत ठेवणार आहे.
किती अद्भुत अभिवचन त्या ख्रिस्ताने आपल्याला दिलंय. मग कुठं अडकून पडलात तुम्ही या जगामध्ये आणि जगाच्या ह्या लोभ आणि आनंदामध्ये? लिव्ह इट एव्हरीथिंग. आणि त्याचा आनंद त्याच्या लोकांमध्ये शोधा. देवाच्या वचनाचं उरस्त्राण घाला, प्रीतीचं उरस्त्राण घाला आणि आशेचं शिरस्त्राण घाला. लेट एव्हरीबडी शुड नो that you belongs to Christ. It will protect your head. तारण. प्रार्थना करूया. देवा, तुझ्या अद्भुत वचनाबद्दल तुझे आभार, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा. ख्रिस्त गौरविला जावा, ख्रिस्त उंचाविला जावा, ख्रिस्ताचं गौरव व्हावं, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी प्रकाशाची प्रजा म्हणून जगत आहे का, हा एकमेव प्रश्न मला पडावा. जर मी ख्रिस्ताची प्रजा आहे तर मी आत्मिक जागरूक आहे का? माझ्यामध्ये विश्वास, प्रीती, तारणाची आशा दृढ आहे का? मी माझा प्रभू ज्यावेळेस गौरवाने येईल त्याला भेटण्यासाठी तयार आहे का? किती अद्भुत रीतीने देवा आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, आमचं अंतःकरण तयार केलंस. आमची संतुष्टता ह्या जगामध्ये नाही, ह्या जगाच्या गोष्टींमध्ये नाही, तुझ्या गौरवामध्ये आहे. पुन्हा एकदा देवा, ऍज अ चर्च आम्ही तुझ्या हाती येतो. आम्ही तुझे आभार मानतो देवा की आम्हाला ह्या अंधकारमय जगातून तू निवडलंस आणि वेगळं केलंस. प्रभू, आम्ही कोण आणि कुठले की देवा तू आम्हाला प्रकाशाची प्रजा म्हणतो आहे. येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे. आमची लायकी नाही दे बापा या संदर्भात, आणि आम्ही ही कबुली देतो. तुझे आभार मानतो प्रभू की अशी वचनाद्वारे देवा तू आमची भेट घेतलीस. विनंती करतो देवा की आम्हाला देवा तुझ्या विश्वासात टिकून राहण्यास कृपा पुरव. हे जग विचित्र आहे, वासनेंनी अन्य प्रकारच्या शिक्षणांनी देवा भरलेलं आहे, आणि यामध्ये देवापा आमचं लक्ष देवा केवळ तुझ्या वचनावर असू दे, कारण तेच आम्हाला वाचवतं. देवा तुझ्या लोकांच्या प्रीतीवर देवा आमचं लक्ष असावं, आणि त्याचबरोबर देवापा तारणाचं शिरस्त्राण घालावं, कारण ती आमची आशा आहे. आम्हाला दयेनं देवा तुझ्या जवळ घे, आमचा विश्वास वाढव, आणि प्रभुदेवा तू गौरविला जा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.